नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. तर बघा, या जो काही आपला ऑनलाईन क्लासेस असतात तो आपण आता रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये आणलेला आहे. तर बघा, आपण लास्ट लेक्चरमध्ये आपल्या ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो की डिफरन्स बिटवीन द कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलममधले डिफरन्स बघितले होते. इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो. ओके, कारण की कोनिकल पेंडुलमचा जो काही पाथ असतो, ओके, तो हॉरिझॉन्टल सर्कल असतो. ओके, भरपूर सारे मी जवळजवळ 4 ते 5 डिफरन्स लिहून दिले होतं. आणि जो काही आपला सिम्पल पेंडुलम राहतो त्याचा जो काही पाथ राहतो ट्रेस करण्याचा तो तर राहतो व्हर्टिकल पेंडुलम. ओके, लक्षात येतं बेटा, कोनिकल पेंडुलमचा असा हॉरिझॉन्टल सर्कल राहतो आणि हा राहतो बेटा असा व्हर्टिकल सर्कल. ओके, कोणासाठी? इन केस ऑफ सिम्पल पेंडुलमसाठी आणि कोनिकल पेंडुलमसाठी हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, त्यानंतर मग कोनिकल पेंडुलमचा टाईम पिरियड T = 2π, ठीक आहे नाही, स्क्वेअर रूट ऑफ L cos θ डिवायडेड बाय जी. आणि सिम्पल पेंडुलमचा T = 2π स्क्वेअर रूट ऑफ L/g. ओके, असे आपण 2 ते 4 प्रकारचे डिफरन्स बघितलात. आणि कोनिकल पेंडुलममध्ये कायनाटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आर कॉन्स्टंट राहते. आणि इकडे काय राहते सिम्पल पेंडुलममध्ये बेटा, कायनाटिक पोटेन्शियल एनर्जी काय होते बेटा, इंटरचेंज. काय होत असते बेटा, इंटरचेंज नाही, काय होत असते बेटा, कायनाटिक आणि पोटेन्शियल एनर्जी इंटरकन्वर्टेड. कारण की सिम्पल पेंडुलममध्ये मीन पोझिशनला कायनाटिक एनर्जी मॅक्सिमम राहते. जशी तशी ती एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाते तशी तशी तिची कायनाटिक एनर्जी कमी होत जाते, पोटेन्शियल एनर्जी वाढते. आणि एकदम एक्स्ट्रीमम पोझिशनला तिची पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम राहते, कायनाटिक एनर्जी 0 होते. इंटर कन्वर्ट होत आहे, कायनाटिक टू पोटेन्शियल, पोटेन्शियल टू कायनाटिक, असं हे बेटा सर्क्युलेशन सुरू असते. ओके, ठीक आहे. आता हा जो काही बेटा सिम्पल पेंडुलम आपण शिकलो, ओके, सिम्पल पेंडुलम म्हटला तर याचं बेटा जे काही मोशन होतं ते मोशन कसं होतं बेटा, टू फ्रो. ओके, टू फ्रो म्हणजे मागे पुढे, आहे की नाही, टू फ्रो. ओके, टू फ्रो असं होतं बेटा. आणि लिनियर होतं. कसं होतं रे, लिनियर. ओके ना, आत्तापर्यंत जो काही आपण कॉन्सेप्ट शिकत आलो सिम्पल हार्मोनिक मोशनचा, तर तो कॉन्सेप्ट कशासाठी होता, लिनियरसाठी. हे त्या लक्षात बेटा, जो काय आत्तापर्यंत आपण सिम्पल हार्मोनिक मोशनबद्दल कॉन्सेप्ट शिकत आलो तो कॉन्सेप्ट होता बेटा लिनियरचा. ओके, लिनियर म्हणजे बेटा रेक्टिलिनियर स्ट्रेट लाईन मोशन, याला म्हणू शकतो आपण लिनियर मोशन. ओके, आता यापुढील जो काही आपण पार्ट डिस्कस करणार आहे तो बेटा सिम्पल हार्मोनिक मोशनच डिस्कस करणार आहे, बट अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. कोणतं बेटा, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. तर अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन, ओके, सिम्पल हार्मोनिक मोशन असं आहे, परंतु त्याचं डिस्प्लेसमेंट बेटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट राहणार. ओके, म्हणजे तो रेक्टिलिनियर मोशन परफॉर्म नाही करणार. तो एखादा सपोज सर्कल आहे की नाही, सपोज सर्कल आहे. ओके, सपोज तो पार्टिकल बेटा, सपोज इथनं त्या पार्टिकलची सुरुवात केली, तो असा फिरणार बेटा, असा फिरताना तो काहीतरी अँगल थिटा काय करणार बेटा, डिस्प्लेस करणार. तर that theta is nothing but what, angular displacement. ओके, तो डिस्प्लेस होतो, तो पार्टिकल एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस होत आहे, परंतु त्याचं डिस्प्लेसमेंट कसं राहते रे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं राहते मित्रांनो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर बघा आता या अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन, जसं की आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन बघितलं होतं, आहे की. आणि त्या डिफरन्शियल इक्वेशनवरनं बऱ्याच गोष्टी आपण फाइंड आउट केला, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, मग मीन पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला, मग मॅक्सिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू, बऱ्याच गोष्टी आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनवर फाइंड आउट करण्यात समर्थ होतो. ओके, तर बघा आता हा पॉईंट क्लिअर करण्यापूर्वी तुम्हाला टॉर्क नावाचा कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. ओके, टॉर्क नावाचा कॉन्सेप्ट ॲक्च्युली मी हा तुम्हाला सांगितलेला आहे, परंतु पुन्हा एकदा आपण तो सांगण्याचा प्रयत्न करू. बघा हा मी म्हणजे कम्पेअर करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जसे की बघा, सपोज एखादा ऑब्जेक्ट लिनियर मोशन परफॉर्म करत आहे. ओके, एखादा ऑब्जेक्ट आणि एखादा सपोज अँग्युलर मोशन परफॉर्म करत आहे, बस इथनंच तो कॉन्सेप्ट. ओके, तर बघा बेटा, सपोज एखादा पार्टिकल लिनियर मोशन परफॉर्म करत आहे. ओके, तर सपोज तो ऑब्जेक्ट आहे की नाही, हा ऑब्जेक्ट आहे सपोज. ओके, हा बेटा ए पोझिशनला होता इनिशियली. ओके, त्यानंतर बेटा बी पोझिशनला आला. ओके, ही इनिशियल पोझिशन होती, ही फायनल पोझिशन होती. तर आपण बेटा याला या डायरेक्शनने बेटा काय केला होता, फोर्स अप्लाय केला होता. त्या फोर्स अप्लाय केल्यामुळे बेटा त्याने काय लिनियर मोशन घडून आणलं. ओके, इनिशियल पॉईंट टू तो फायनल पॉईंट काय झाला रे, मूव्ह झाला, डिस्प्लेस झाला. ओके, ड्यू टू दिस फोर्स. ओके, हे लिनियर मोशनमध्ये पॉसिबल होतं. ओके, आता बघा बेटा, आता थोडी गोष्ट वेगळी झाली. बघा आता काय झालं, एक मी बघा सर्कल ड्रॉ करतोय.
एकदम इझी कॉन्सेप्ट आहे आणि मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेला कॉन्सेप्ट आहे तो. ठीक आहे. बघा बेटा, हा झाला सेंटर. ओके, हा झाला सेंटर. सपोज असं कन्सिडर करा की सुरुवातीला तो पॉईंट इथे होता, ए पॉईंटला, त्यालाच किंवा इनिशियल पॉईंट म्हणा, ठीक आहे, इनिशियल पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर काय झालं बेटा, तो नाही का इथे आला. ओके, बी पॉईंट आणि याला म्हणा तुम्ही फायनल पॉईंट, याला म्हणा तुम्ही फायनल पॉईंट. ओके. आता बघा बेटा, हा झाला सेंटर, सेंटरला ओ म्हणू. ओके, आणि ओ टू ए डिस्टन्स किती राहणार रे, रेडियस आर, रेडियस आर. ओके, ओ टू ए पण रेडियस आर राहणार, ओ टू बी पण रेडियस आर राहणार. ओके, आणि हा झाला बेटा त्याचं डिस्प्लेसमेंट. ओके, थीटा. ओके, हे काय झालं रे, लिनियर डिस्प्लेसमेंट. याला काय म्हणू आपण, लिनियर डिस्प्लेसमेंट. आता हे लिनियर डिस्प्लेसमेंट कोणामुळे घडून आलं, या फोर्समुळे. काहीतरी फोर्स अप्लाय केला तेव्हाच तो इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनला गेला ना, याला काय म्हणू रे आपण, फोर्स म्हणू. ओके. आता बघा बेटा, मग आता हा जो काही काय म्हणू शकतो बॅ, आता हां, इथे जो काही आपण फोर्स अप्लाय करताय, ओके, इथे जर काय आता सपोज या डायरेक्शनने आहे. ओके, तर बघा याला या डायरेक्शनने काय करावं लागतं बेटा, फोर्स अप्लाय करावं लागतं. ओके, बघा ए ऐका नाही, ए जेव्हा तो पार्टिकल इनिशियल ए पोझिशनला होता. ओके, तर जो काय आपण सर्कलला टँजंट काढतो, जो काही सर्कलला आपण टँजंट ड्रॉ करतो त्या पॉईंटला, दॅट इज नथिंग बट द फोर्स, दॅट इज नथिंग बट द फोर्स. म्हणजे सपोज तो पार्टिकल इथे आला, ओके, तर तो फोर्स असा राहणार. ओके, सपोज तो पार्टिकल इथे आला तर तो फोर्स असा राहणार. इथं लक्षात बेटा. ओके, तर बघा बेटा, आता त्या गोष्टीला फोर्स न म्हणता आपण काय म्हणू रे, टॉर्क. काय म्हणू रे, टॉर्क. ओके, अँड दॅट टॉर्क इज डिनोटेड बाय टॉ. ओके, कशा डिनोट करतो बेटा, टॉ. अँड दॅट टॉ इज इक्वल्स टू आर क्रॉस एफ. बघा, दॅट टॉ इज इक्वल्स टू आर क्रॉस एफ. आता बघा, आता ही क्रॉस का आलं बघा, मी जेव्हा तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट शिकवत होतो, तर क्रॉस कधी येते बेटा, जेव्हा दोन जी काही फिजिकल क्वांटिटी राहतात त्याच्यात 90 डिग्रीज अँगल राहतो. आता इथं दोन कोणत्या फिजिकल क्वांटिटीज आहे, रेडियस आणि फोर्स. तुम्ही बघा, हे बघा, इथं पण बघा बेटा, रेडियस आणि फोर्समध्ये किती डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा. ओके, इथे पण बघा रेडियस आणि फोर्समध्ये किती डिग्रीचा अँगल आहे. म्हणून बेटा तिथं आला क्रॉस प्रोडक्ट, कारण की क्रॉस प्रोडक्टचे डेफिनेशन असं आहे. ओके, आर एफ साईन थिटा, आर एफ साईन थिटा, आणि डॉट प्रोडक्टची आर एफ कॉस थिटा, अशी डेफिनेशन आहे. मी तुम्हाला शिकवलेलं आहे, 11वीला हे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहे. ओके, आता बघा बेटा, आता बघा इथं जो काही टॉर्क आहे बेटा, आता हा जो काही फोर्स आहे, फोर्स इज नथिंग बट मास इंटू ॲसेलरेशन, या दोन गोष्टींवर डिपेंड राहतो. पण टॉर्क बेटा बघा कशावर डिपेंड आहे, रेडियस, त्यानंतर फोर्स म्हणजे काय बेटा, मास इंटू ॲसेलरेशन. म्हणजे टॉर्क 3 गोष्टीवर डिपेंड आहे, रेडियस आणि फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲसेलरेशन. इथं लक्षात. म्हणजे बेटा टॉर्कला बेटा हा रेडियस पण महत्त्वाचा आहे, हे की नाही, इथं लक्षात बेटा. तर हा झाला बेटा जो काही फोर्स लिनियर मोशनमध्ये अप्लाय करतो, त्याच फोर्सला आपण अँग्युलर मोशनमध्ये काय म्हणतो, टॉर्क म्हणतो. फक्त एकच फरक आहे की लिनियर मोशनमध्ये जो काही फोर्स असतो फक्त तो मास आणि ॲसेलरेशनवर डिपेंड असतो, परंतु अँग्युलर मोशनमध्ये जो काही टॉर्क राहतो तो मास आणि ॲक्सेलरेशन सोबत त्या जो काही सर्कल, तो जो काही पार्टिकल आहे, जो काही तो पाथ ट्रेस करत आहे, सर्क्युलर पाथ, तर त्या सर्क्युलर पाथच्या रेडियसवर पण तो टॉर्क डिपेंड असतो, तो टॉर्क डिपेंड असतो. इथं लक्षात बघा. याचं एक मी तुम्हाला एक सिम्पल उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, जे काय आपलं असं हे डोअर राहतं आहे की नाही, जे काय आपले घराची दारं राहतात. ओके, सपोज हा दार आहे असं कन्सिडर करू, आहे की नाही, आहे की नाही. सपोज आता बेटा बघा, दार नाही का बेटा असा सर्क्युलर बेटा तो काय होतो, मूव्ह होतो, आहे की नाही. जो काय आपला डोअर राहतो तो सर्क्युलर मूव्ह होतो. ओके, सपोज मी हा सेंटर कन्सिडर केला. ओके, आता इथून तर इथपर्यंत, आहे की नाही. सपोज या दारला जर आपण असं पूर्ण हे जर सर्क्युलर जर आपण असं केलं तर हा सर्कल झाला बेटा. ओके, तर इथून तर इथपर्यंत ही झाली बेटा रेडियस. ओके, आता दारला बघा, तुम्ही इथे कुठेतरी फोर्स लावता, इथं तुमचं हँडल राहते दारचं. ओके, इथे फोर्स लावत आहे म्हणजे तो फोर्स असा आहे बेटा. ओके, बघा, फोर्स आणि रेडियसमध्ये 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला. ओके, मग तो झाला बेटा, तो काय करतो, टॉर्क क्रिएट करतो. टॉर्क इज नथिंग बट आर क्रॉस एफ, टॉर्क इज नथिंग बट आर क्रॉस एफ. आता बघा बेटा, आता बघा, सपोज दाराला जेव्हा तुम्ही त्या दाराला बेटा तुम्ही मधातून ढकलण्याचा जेव्हा प्रयत्न करता. ओके, तर बघा, मधातून जेव्हा ढकलण्याचा प्रयत्न करता तर सेंटरपासनं आणि तुमचा जो काही
पोझिशन राहते जिथनं ढकलण्याचा प्रयत्न करता, तिथं काय होते रे, रेडियस काय होता रे, कमी होत आहे. मग जेवढी रेडियस कमी होते तेवढं बघा, तुम्ही जर दाराला जर सेंटरपासून ढकलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाते. ओके, तोच जर दार तुम्ही मग हँडल बघा, दाराचे जे काही हँडल राहतात ते मग का बरं कोपऱ्याला लावतात बेटा, कारण की रेडियस वाढवत आहे. ओके, सेंटरपासून काय करत आहोत आपण, कोपऱ्याला लावत आहे म्हणजे रेडियस वाढ. मग जेवढी जास्त रेडियस तेवढा जास्त बेटा टॉर्क क्रिएट होतो आणि ते दार इझिली मूव्ह होऊ शकतो. तो दार बेटा इझिली मूव्ह होऊ शकतो. बघा बेटा, हा टॉर्कचा कॉन्सेप्ट होता. ओके, हा मला सांगणं महत्त्वाचं होतं, इथं लक्षात बेटा. ओके, आता बघा बेटा, जो काही दार राहतो बेटा, सपोज तो दार इथून तर इथपर्यंत मूव्ह झाला तर काहीतरी अँगलनं मूव्ह झाला, काय का नाही, काहीतरी अँगलनं मूव्ह करतो. तुम्ही बघा, दाराचं हे जे मी सांगत आहे तुम्ही एकदम फिजिकली बघू शकता तुमच्या घरीच. ओके, काहीतरी तो बेटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट ट्रेस करतो. मग जो काही टॉर्क क्रिएट होतो दॅट टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँग्युलर म्हणजे जेवढा जास्त टार्क किंवा जेवढा जास्त जो काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतो तेवढा जास्त टॉर्क क्रिएट होतो. म्हणजे टार्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. फक्त एकच फरक राहते, टॉर्कची अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन वेगळी राहते. म्हणून टॉर्क इज इक्वल्स टू मायनस ऑफ C something constant किंवा K constant into theta, and this negative sign indicates just the opposite directions of torque and theta. ओके, इथं लक्षात बेटा. ओके, आता हा टॉर्कचा डायरेक्शन कसं राहते, या टॉर्कचा डायरेक्शन कसं राहते बघा बेटा. टॉर्कचा डायरेक्शन कसं राहते बघा, आर असा आहे बेटा, एफ असा आहे. ओके, तर बेटा हा जो काही तिसरा अँगल राहतो असा वरचा, जो काही वरचा ॲक्सिस येतो तो राहते याला, किंवा तुम्ही राईट हँड थंब रूल माहीत आहे ना तुम्हाला, राईट हँड थंब रूल. ओके, जो काही तुमचा थंब राहतो तो देतो बेटा टॉर्कची डायरेक्शन. आता याच्यामध्ये डीपली जाण्याची काही गरज नाही, कारण की ऑलरेडी मी तुम्हाला 11वीत शिकवलेलंच आहे. ओके, तर बघा, आता आपण अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन आणि त्याच्या डिफरन्शियल इक्वेशनबद्दल आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ज्या काही बेसिक गोष्टी अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनला लागणार होत्या त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहे. आता बघा, मग या अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनबद्दल आपल्याला बोर्डामध्ये कसा क्वेश्चन येतो, ओके, आणि तो क्वेश्चन कसा सॉल्व करायला पाहिजे हे गोष्टी लक्षात घेऊया. बघा क्वेश्चन, बघा, एक्सप्लेन angular a simple harmonic motion with the help of an example. म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की एक्झाम्पल. ओके, त्यांनी म्हटलं की बाबा तुम्ही अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन एक्सप्लेन तर करा, परंतु एखादं एक्झाम्पल घेऊन, काही हरकत नाही ना, सोल्युशन घ्या. त्यामधला पहिला पार्ट घ्या बेटा, जवळजवळ 2 ते 3 मार्काला हा स्टेट बोर्डमध्ये, महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये आपल्याला विचारण्याची शक्यता आहे आणि अतिशय इझी आहे. ओके, याचं एक्झाम्पल एकदम टॉर्शनल ऑसोलेशन्स म्हणून एक एक्झाम्पल अतिशय इझी आहे. ओके, तुम्ही तो घरी पण प्रयोग करून बघू शकता. बघा बेटा, आता कन्सिडर ए metallic disc attach centrally to a thin wire. एक बारीक वायर घ्यायचा आहे आपल्याला, परफेक्ट. एक करा ना, नायलॉनचा तुम्ही वायर घेऊ शकता. यू कॅन यूज नायलॉन वायर. ओके, यू कॅन यूज नायलॉन वायर. ओके, हँगिंग फ्रॉम ए रिजिड सपोर्ट, हँगिंग फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. ओके, बघा त्याची डायग्राम काढून घेऊया. बघा, हा झाला एक रिजिड सपोर्ट तुमचा. एक काम करू, इंक चेंज करूया. हा झाला रिजिड सपोर्ट. ओके, हा झाला बेटा थिन वायर. ओके, थिन वायर. ओके, आणि काय कन्सिडर करायचं आपल्याला, मेटॅलिक डिस्क. ओके, आता बघा, जे काही DVD VCD राहतात आहे की नाही, जे काही DVD VCD राहतात आपण इन्सर्ट करून DVD व्हिडिओ चालवायचो पहिले. ओके, किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये पण टाकू शकतो. ओके, त्याच आकारचा, ती कशी प्लास्टिकची असायची आणि एकदम ती छोटी असायची. ही कशी घ्यायची बेटा, थोडीशी
याची वेट जास्त असली पाहिजे, परंतु मेटॅलिक असली पाहिजे. परंतु मेटॅलिक म्हणजे हे जे वेट लिफ्टिंगसाठी जे काही डिस्क यूज केले जातात, ओके, जिममध्ये वगैरे बेटा वेट लिफ्टिंगसाठी जे काही डिस्क यूज केली जातात तशा प्रकारचे डिस्क मी म्हणत आहे. ओके, त्यानंतर बघा आता आपण ती मेटॅलिक डिस्क काढूया. बघा ही तुमची ती मेटॅलिक डिस्क. एक मिनिट. ओके, ही झाली तुमची ती मेटॅलिक डिस्क. जमला. हो, काही हरकत नाही. तर या मेटॅलिक डिस्कला काय करत आहे आपण, असं अँटी क्लॉकवाईज काय करत आहे रे, फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. हे जर लक्षात, अँटी क्लॉकवाईज. ओके, तर हिला नाव काय देऊन द्यायचं आपण, मेटॅलिक डिस्क. मेटॅलिक डिस्क लक्षात. ओके, आणि हा झाला बेटा रिजिड सपोर्ट. याला काय म्हणू आपण, रिजिड सपोर्ट. कुठे पण हा तुम्ही प्रयोग तुमच्या घरी पण करू शकता. एक रिजिड सपोर्ट घ्यायचा, एक नायलॉनचा थिन वायर घ्यायचा, जो काही मी जशा प्रकारची डिस्क म्हटलं आहे मेटॅलिक डिस्क, तशी मेटॅलिक डिस्क काय करायची हो, त्याला फिक्स करायची. ओके, आणि त्या मेटॅलिक डिस्कला बेटा काय करायचं, अँटी क्लॉकवाईज फिरवण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तर बघा आता काय काय गोष्टी पॉसिबल आहे. ओके, हा झाला पहिला पॉईंट. पहिल्या पॉईंटमध्ये आपण तिचे म्हणजे जे काही डायग्रामॅटिकली सांगायचं होतं ते सांगितलं आपण. सेकंड पॉईंटमध्ये बघा, if the disk is slightly twisted about the axis, आहे की नाही. हा बघा, हा जो काही ग्रीन कलरचा आहे, हा काय झाला, जो काही वायर आहे, दॅट वायर इज नथिंग बट त्या डिस्कसाठी ॲक्सिस झाला. कारण की तो वायर आपण डिस्कच्या एकदम सेंट्रली माउंट केला आहे. ओके, किंवा तिथं आपण फिक्स केला आहे. जो काही वायर आहे ना ग्रीन कलरचा, तो सेंट्रली आपण फिक्स केला आहे. ओके, इथे भले सेंट्रली दिसत नाही पण तो सेंट्रली आहे. ओके, मग तो जो काही वायर आहे तो डिस्कसाठी काय झाला, ॲक्सिस ऑफ रोटेशन. कारण की त्या ॲक्सिस भोवतीच तू काय करणार आहे, आता फिरणार आहे. इफ द डिस्क इज स्लाइटली ट्विस्टेड अबाउट ॲक्सिस, okay, along the wire and release काय करायचं. ओके, त्या डिस्कला काय करायचं बेटा, स्लाइटली ट्विस्ट करायचं. काय करायचं बेटा, ट्विस्ट, अँटी क्लॉकवाईज ट्विस्ट करायचं, नंतर सोडून द्यायचं. नंतर काय करायचं, सोडून द्यायचं. तिला असं ट्विस्ट करायचं बेटा, नंतर काय करायचं, सोडून द्यायचं. ओके, मग काय होतं बेटा, इट परफॉर्म्स rotational motion partly बघा, partly in clockwise and anti-clockwise सेन्स. बघा बेटा, आता बघा तुम्ही काय करता बेटा, तिला अँटी क्लॉकवाईज तुम्ही काय करता, ट्विस्ट करता. काय करत आहे तुम्ही, जो काही डिस्क आहे मेटॅलिक डिस्क, तिला तुम्ही काय करता बाबा, अँटी क्लॉकवाईज ट्विस्ट करत आहे. तर जसं तुम्ही अँटी क्लॉकवाईज ट्विस्ट केलं आणि रिलीज केलं, तर ती काय करणार बेटा, क्लॉकवाईज सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करायला लागणार. ओके, नंतर बघा पुन्हा मग तो दोरा काय होते बेटा, असा गुंडाळून जातो. मग दोरा गुंडाळल्यानंतर पुन्हा तो अँटी क्लॉकवाईज फिरायला जातो. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. ओके, बघा तुम्ही लहानपणी ते आपल्याला भिंगऱ्या यायच्या बेटा, की नाही. म्हणजे मला माहीत आहे ते, म्हणजे आपले जे काही छोटे छोटे दुकानं राहतात त्या दुकानावरती भिंगरी भेटायची. तिला असं गोल करायला लागायचं आपल्याला. ओके, त्यानंतर ती क्लॉकवाईज फिरायची, क्लॉकवाईज म्हणजे असं ओढलं की क्लॉकवाईज, असं आतमध्ये केलं का अँटी क्लॉकवाईज, असं काहीतरी तिचं राहायचं. तर तेच सेम फंक्शन आहे बेटा, फक्त हे व्हर्टिकलमध्ये आहे, ते आपण हॉरिझॉन्टलमध्ये करत होतो. ह्याच्या लक्षात बेटा, त्याला अँटी क्लॉकवाईज ट्विस्टेड केलं तर सुरुवातीला तो क्लॉकवाईज फिरतो. ओके, मग क्लॉकवाईज झाल्यानंतर जसा तो दोरा गुंडाळतो वरचा, मग पुन्हा ते अँटी क्लॉकवाईज होते. ओके, सपोज याला सुरुवातीला आपण क्लॉकवाईज फिरवलं, ट्विस्ट केलं, तर ते अँटी क्लॉकवाईज फिरणार पहिले, नंतर क्लॉकवाईज, क्लॉक अँटी क्लॉक. गट इट. दिस इज ऑल अबाउट द सेकंड पॉईंट. नाउ वी विल डिस्कस द थर्ड पॉईंट. ओके, such oscillations are called
are called angular oscillations or torsional oscillations. बघा बेटा. ओके, तर या ऑसोलेशन्सला आता हे का बरं ऑसोलेशन झालं बघा. ती सुरुवातीला क्लॉकवाईज फिरली, नंतर अँटी क्लॉकवाईज. म्हणजे जसं लिनियरमध्ये जसं टू फ्रो होतं, ह्याच्या लक्षात बेटा, जसं लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये जसं टू फ्रो होतं. ओके, टू फ्रो म्हणजे बेटा मागे जाणे पुढे येणे. तर मग आता जेव्हा एखादा पार्टिकल अँग्युलर मोशन परफॉर्म करत आहे, तर त्याच्यासाठी मागे पुढं काय राहते बेटा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. म्हणून आपण याला काय म्हटलं, ऑसोलेशन्स. आपण ऑसोलेशन्स. तर एकतर याला तुम्ही अँग्युलर ऑसोलेशन म्हणा किंवा टॉर्शनल ऑसोलेशन्स म्हणा, एकच गोष्ट झाली. ओके, थर्ड पॉईंट इज क्लिअर. नाव वी विल मूव टू द फोर्थ पॉईंट. बघा, दिस मोशन इज governed by the restoring torque in the wire सांगतो बेटा, हाही पॉईंट सांगतो, फक्त मला सुरुवातीला लिहू द्या. ओके, which is always opposite to the angular displacement. आता त्यांचं काय म्हणणं पडलेलं आहे चौथ्या पॉईंटमध्ये, की आता ही जी काही अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणा किंवा जो काही अँग्युलर ऑसोलेशन्स तो डिस्क परफॉर्म करून राहिला, तर हे कशामुळे होत आहे रे, टॉर्क. काय होत आहे ना, आपण जेव्हा ट्विस्ट करत आहे, ओके, जसं की लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये कसं झालं, हा स्प्रिंग होता, ओके, हा जो होता ब्लॉक होता, याला काय केला होता आपण, सपोज लेफ्ट हँड डायरेक्शनने कॉम्प्रेस केलं तर तो इथे आला होता. ओके, तर जेव्हा आपण कॉम्प्रेस करत आहे तर त्याच्यामध्ये आपण फोर्स टाकत आहे, तर तो कोणता फोर्स राहतो बेटा, रिस्टोरिंग फोर्स. कोणता फोर्स राहतो, रिस्टोरिंग फोर्स. मग त्या रिस्टोरिंग फोर्सचा यूज करून बेटा तो राईट हँड साईडला काय व्हायचा, मूव्ह व्हायचा. ह्याच्या लक्षात बेटा, कॉम्प्रेस करणं म्हणा किंवा पुल करणं म्हणा, जो काय करतो तो म्हणजे जो काय आपण लावलेला फोर्स आहे तो काय करता, आपला फोर्स घेता आणि रिस्टोर करून घेता. ह्याच्या लक्षात बेटा, जो काही तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावत आहे कॉम्प्रेस करताना किंवा पुल करताना, तो आपला फोर्स घेता आणि रिस्टोर करून घेताय. मग त्या फोर्सच्या मदतीनं तो काय होतं बेटा, मोशन परफॉर्म करायला सुरुवात करतो. मग इथे पण काय होत आहे, जेव्हा तुम्ही ट्विस्ट करत आहे, अँटी क्लॉकवाईज करा किंवा क्लॉकवाईज, तर जेव्हा तुम्ही ट्विस्ट करताय ना, तर तुम्ही टॉर्क अप्लाय करून राहिले. ह्याच्या लक्षात बेटा, तुम्ही काय करता बेटा, टॉर्क अप्लाय करून राहिले आहे की नाही. अँग्युलरमध्ये फोर्सला आपण टॉर्क म्हणतो. मग तो काय होता बेटा, तो टॉर्क रिस्टोर होता. मग त्या रिस्टोरिंग टॉर्कच्या मदतीनं तो अँटी क्लॉकवाईज असं अँग्युलर ऑसोलेशन्स तो परफॉर्म करायला सुरुवात करतो. ह्याच्या लक्षात. आणि टॉर्क आणि जो काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट राहते याची डायरेक्शन कशी राहते, अपोजिट. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. आता बघा, एक लास्ट पॉईंट या क्वेश्चनबद्दल लिहून घेऊया, त्यानंतर हा क्वेश्चन पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. बघा, द करस्पॉन्डिंग if its magnitude happens to be proportional to the corresponding angular displacement, thus this motion to be angular सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा, लास्ट पॉईंट काय म्हटलं आहे, इफ इट्स मॅग्निट्यूड हॅपन्स टू बी प्रोपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग
डिस्प्लेसमेंट. दस दिस मोशन इज अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, जो काय आता टॉर्कचा मॅग्निट्यूड डेव्हलप होत आहे तो कशावर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बेटा, करस्पॉन्डिंग टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जेवढा जास्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट तेवढा जास्त टॉर्क. ओके, तर यालाच काय म्हणायचं हो, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया, ज्यामध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करू अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी डिफरन्शियल इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं. ओके, वरच्या क्वेश्चनच्या बेसिसवरच तो क्वेश्चन म्हणजे सॉल्व्ह होऊ शकतो. तर सर्वप्रथम स्टेट बोर्डमध्ये, महाराष्ट्र स्टेट बोर्डला क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतो हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, शो दॅट द मोशन परफॉर्म by a metallic disc hanging from a rigid support, when twisted slightly is an angular simple harmonic motion. ओके, तर बघा बेटा, आपण प्रयत्न करूया आता एक एक पॉईंट लिहिण्याचा. म्हणजे अशा प्रकारे बेटा डिफरन्शियल इक्वेशनवर कधी कधी असं होऊ शकते की ते नमूद करणार क्वेश्चनमध्ये की सरळ फाइंड आउट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. तर आपण एक एक पॉईंट डिस्कस करूया. बघा, द मेटालिक डिस्क अत्यंत इझी आहे, फक्त थोडं थेरॉटिकल लिहावं लागणार आहे तुम्हाला. द मेटालिक डिस्क वेन ट्विस्टेड, या तर गोष्टी सगळ्या वरच्या क्वेश्चनमध्ये झालीच आहे की मेटालिक डिस्क ट्विस्ट केल्यानंतर काय होते की नाही, ते अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेशन परफॉर्म करायला सुरुवात करते. बघा, परफॉर्म्स अँड ऑसिलेटरी मोशन फॉर विच द रिस्टोरिंग टॉर्क, है कि नहीं, द रिस्टोरिंग टॉर्क acting upon it for angular displacement थीटा. बिलकुल बरोबर आहे. ट्विस्ट केल्यानंतर तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट तो थीटा तयारच होतो, आहे की नाही. बघा काय म्हटलं, आता याला मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करायचं या इक्वेशनला. बघा, अ मेटॅलिक डिस्क वेन ट्विस्टेड परफॉर्म्स ऑसिलेटरी मोशन. बिलकुल काहीच शंका नाही की ती अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करायला लागते. ओके, ते कशामुळे परफॉर्म करायला लागतो, जो काही टॉर्क काय झाला तिथं, जो काही टॉर्क डेव्हलप झाला. आणि तुम्हाला पहिलेच म्हटलं मी, जो काही टॉर्क डेव्हलप होतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू राहतो थीटा राहतो. ओके, आता निगेटिव्ह साईन घ्यावं लागणार. का बरं, कारण की दोघांची डायरेक्शन ऑपोजिट राहते. मग आता प्रोपोर्शनलिटी साईन गेली -c इंटू थीटा. ओके, सी काय घेतला मी, प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट घेतला. देअरफॉर टॉर्क इक्वल्स टू -c थीटा. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, नाव वी विल डिस्कस द सेकंड इक्वेशन. बघा, द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. बघा, आता सी बद्दल बोलत आहे ते. द कॉन्स्टंट ऑफ proportionality, okay, that is nothing but C, is the restoring torque per unit angular displacement. बिलकुल बरोबर आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे जो काही प्रोपोर्शनली कॉन्स्टंट आला त्याची डेफिनेशन तयार केली. बघा, इक्वेशन 1 वरूनच तुम्हाला इथं आहे ते C इक्वल्स टू -t डिवायडेड बाय थीटा. तर बघा, जो काही प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे, ओके, इज डायरेक्ट. बघा, द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी C इज द रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही झाली बेटा जो काही प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे त्याची डेफिनेशन, रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट डिस्प्लेसमेंट.
दॅट्स इट, सिम्पल डेफिनेशन. येतं लक्षात? चला काही हरकत नाही. नाव वी विल डिस्कस द थर्ड पॉईंट. बघा आता बघा, टॉर्क, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ॲसलरेशन याबद्दलचं एक रिलेशन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर बघा मी लिहितो, इफ मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज नथिंग बट आय इज दी moment of inertia of the disk. बघा बेटा, आपण रोटेशनल डायनॅमिक्स यामध्ये आपण या सर्व गोष्टी मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे बघितलेलं आहे. ओके, पहिलाच युनिट होता रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शियाबद्दल तुम्हाला आता मी जास्त काही एक्सप्लेन करत बसणार नाही. ओके, बघा, द कॉमा the torque acting on the disk is the torque acting on the disk is torque equals to moment of inertia into acceleration. बघा बेटा, आता हा रिलेशन आला कसा? बघा, जसं का बघा बेटा, फोर्स इक्वल्स टू काय होते हो? मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स इक्वल्स टू काय होते? मास इंटू ॲक्सेलरेशन. आता हा मोमेंट ऑफ एनर्शिया इज नथिंग बट बेटा मास. मोमेंट ऑफ, आता बघा, मास इज रिप्लेस बाय आपण मोमेंट ऑफ एनर्शिया करतो आणि ॲक्सेलरेशन ॲज इट इज, आणि फोर्स इज रिप्लेस बाय करतो आपण टॉर्क. देअरफॉर टॉर्क इक्वल्स टू मोमेंट ऑफ एनर्शिया इंटू ॲक्सेलरेशन. ओके, फोर्स इक्वल्स टू एम इंटू ए या रिलेशनसोबत रिलेट करा. ओके, फोर्सच्या जागी टॉर्क लिहा. ओके, कारण की फोर्स कधी राहतो बेटा? जेव्हा लिनियर मोशन राहतो किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि टॉर्क कधी राहतो? जेव्हा अँग्युलर. ओके, आणि मास कधी कन्सेप्ट राहतो बेटा? जेव्हा तो एखादा पार्टिकल लिनियर डिस्प्लेसमेंट परफॉर्म करत आहे. ओके, आणि मोमेंट ऑफ एनर्शिया कॉन्सेप्ट कधी येतो बेटा? जेव्हा तो बेटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, येतं लक्षात बेटा? म्हणून मास इज रिप्लेस बाय मोमेंट ऑफ एनर्शिया आणि ॲक्सेलरेशन त्या ॲज इट इज. ॲक्सेलरेशनचं काही चेंज नाही झालं. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, वेअर ए इज दी अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, आता तो जो काही एफ इक्वल्स टू एम ए मधला हा लिनियर ॲक्सेलरेशन आहे, हा अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा बेटा, हा इक्वेशन 2 म्हणा. आता बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 राईट, लेफ्ट हँड साईड दोघांची सारखी आहे, तर त्याच्यावरून आपल्याला राईट हँड साईड लिहावं लागेल. बघा, 5वा पॉईंट घ्या, 4था पॉईंट सॉरी. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा, इक्वेशन 1 आहे आपल्याला कर टॉर्क इक्वल्स टू मायनस ऑफ सी थिटा, आणि इक्वेशन 2 आहे टॉ इक्वल्स टू आय इंटू ए. ओके, तर इथं लिहिता येते बेटा आपल्याला आय इंटू ए इक्वल्स टू मायनस ऑफ सी इंटू थिटा. गॉट इट. नंतर बघा बेटा, आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय रे? ओके, अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे बघा वेलॉसिटी पर युनिट टाईम. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? बघा, वेलॉसिटी पर युनिट टाईम. आता ही झाली लिनियर वेलॉसिटी, आपल्याला इथं अँग्युलर वेलॉसिटी लिहावं लागणार, तर त्याला आपण डब्ल्यूने डिनोट करू, म्हणजे डी ओमेगा बाय डी टी. ओके, हा काय झाला बेटा? अँग्युलर वेलॉसिटी. आणि अँग्युलर वेलॉसिटी इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती हो? थिटा डिवायडेड बाय टाईम. म्हणजे हे काय झालं रे? d2t बाय डी टी स्क्वेअर. येतं लक्षात बेटा? डी थिटा बाय डी टी. येतं लक्षात? देअरफॉर अँग्युलर ॲक्सेलरेशन इज नथिंग बट d2 थिटा बाय डी टी स्क्वेअर. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज इट इज d2 थिटा बाय डी टी स्क्वेअर. ओके, आता बघा, हा मायनस सी थिटा लेफ्ट हँड साईडला न्या, प्लस सी थिटा इज इक्वल्स टू 0. ओके, झालं बेटा. हेच काय झालं रे बाबा? सेकंड ऑर्डर अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन. याला बघा, तुम्ही असंही करू शकता, डिवाइड बाय जर आय केलं d2 थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस थिटा सी डिवायडेड बाय आय इज इक्वल्स टू 0 असंही लिहू शकता. ओके, बघा, याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 3, याला म्हणा इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 किंवा इक्वेशन 4 दोन्ही पण काय झाले रे? डिफरन्शियल इक्वेशन. ओके, देअरफॉर this is the differential equation. ओके बेटा, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 दोन्ही डिफरन्शियल इक्वेशन रिप्रेझेंट करते फॉर अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, नाव सी द 5th पॉईंट. बघा, फ्रॉम इक्वेशन 3 बघा,
फ्रॉम इक्वेशन, आपलं इक्वेशन कुठलं आहे ते, हां याला इक्वेशन 3 म्हटलं आहे त्यांनी बहुतेक, तर आपण तर याला काय म्हणू आपण, आय इक्वल्स टू ना, हां बघा यांनी ह्या इक्वेशनला काहीतरी नाव दिलं, आपण याला इक्वेशन ए म्हणूया. आता बघा फ्रॉम इक्वेशन ए, ओके, द अँग्युलर ॲक्सेलरेशन, ओके ए, एक काम करू आपण, अँग्युलर ॲक्सेलरेशन नाही का अल्फाने डिनोट करूया, म्हणजे टेन्शनच नाही राहत. ओके, जिथं जिथं बेटा ए आहे ना तिथं आपण काय करून टाकूया, आहे की नाही, हा ए अल्फाने डिनोट करूया सरळ, त्यानंतर हा ए, त्यानंतर हा, ओके परत इथं कुठे आहे, इथं आहे, याला आपण अल्फाने डिनोट करू, आय इंटू अल्फा, ओके इकडे अल्फा, ओके इवन इथे पण अल्फा करून टाकूया आपण, इथे पण त्याला अल्फा करू, कारण की हा झाला लिनियर ॲक्सेलरेशन, हा झाला अँग्युलर ॲक्सेलरेशन, म्हणजे आता सायनस चेंज झाला ना. ओके अल्फाने डिनोट केला आपण, आता काही हरकत नाही. अल्फा ओके इज गिवन बाय बघा इक्वेशन ए काय होतं, आय इंटू अल्फा इज इक्वल्स टू मायनस ऑफ सी इंटू थिटा, देअरफॉर अल्फा इक्वल्स टू मायनस ऑफ सी बाय आय इंटू थिटा. हे झालं अँग्युलर ॲक्सेलरेशन, बिलकुल बरोबर आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँड वेअर सी अँड आय आहे की नाही, सी कॉन्स्टंट झाला, हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया, दोन्ही काय राहते रे बेटा, आर कॉन्स्टंट्स, काय आहे दोन्ही कॉन्स्टंट्स. ओके देअरफॉर द अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा ओके इज डायरेक्टली proportional टू अँगल थीटा. इथं लक्षात बेटा का बरं, कारण की सी आणि मोमेंट ऑफ एनर्जी आहे दोन्ही कशा आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणून अँग्युलर ॲक्सेलरेशन कशावर डिपेंड आहे, डायरेक्ट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके अँड इट्स डायरेक्शन, ओके आणि डायरेक्शन अपोजिट आहे बेटा, कारण की निगेटिव्ह साईन आहे. ओके अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट या दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट, कारण की इक्वेशनमध्ये निगेटिव्ह साईन आहे. ओके अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट to that of the angular displacement, full stop. Hence this oscillatory motion is angular सिम्पल हार्मोनिक मोशन. याच्या लक्षात बेटा बघा अशा प्रकारे आजचा आपला लेक्चर संपलेला आहे. 2 क्वेश्चन आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम सुरुवातीला आपण टॉर्क कॉन्सेप्ट डिस्कस केला. ओके टॉर्क नंतर मग आपण अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन एक्सप्लेन केला विथ द एक्झाम्पल, आहे की नाही. तो रिजिड सपोर्ट घेतला, मेटॅलिका डिस्क घेतली, तिला स्लाइटली ट्विस्टेड केला, मग कसं गोष्टी झाल्या. त्यानंतर मग त्याच बेसिसवर जो काही तिथं रिस्टोरिंग टॉर्क अँग्युलर डिस्प्लेसमेंटला प्रोपोर्शनल होता, आणि दुसरी डेफिनेशन जो काही टॉर्क इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन होते, या दोघांना रिलेट करून लेफ्ट हँड साईड सारखे घेऊन राईट हँड साईड आपण हे केलं. त्याच्यानंतर मग इझिली आपण अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करण्यास सक्षम राहिलो आपण. ओके बेटा बघा अशा प्रकारे तुमचा हा लेक्चर संपतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.